हॅलो मैत्रिणींनो, आज बनवणार आहोत आपण मिरची ठेचा. तर मिरची ठेचा भाकर एक नंबर अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा. तर हे मिरची ठेचा चवीला मिरच्या कमी तिखट आहेत, हे खूप छान लागते. असा मिरची ठेचा बनवून बघा, साधा आणि सिंपल. चला तर मग आपण स्टार्ट करूया. मिरच्या घेतलेल्या आहेत, मिरच्या धुवून मस्त अशा तुकडे करून घ्यायचे आहे बघा. असे फुटतात, एकदम ताज्या आहेत. नंतर पाण्यामध्ये टाकून चांगलं धुवून घेऊया. धुवून त्यानंतर आपण चाळणी टाकून तिला मिरच्यांना पुसून घेऊया कपड्याने. चांगलं पुसून घेतल्यानंतर आपली चटणी 4-5 दिवस टिकते. तर आता मिरच्या आपण पुसून घेतलेल्या आहेत. आता एका तव्यावर किंवा पॅनमध्ये तेल टाकून आपण मिरच्या अशा डाग पडेपर्यंत छानपैकी मस्त अशा भाजू द्यायच्या. मिरच्या अर्धवट भाजत आल्या की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं 2-4 थेंब म्हणजे थोडंसं अर्धा एक चमच्यापर्यंत तेल टाकायचं. मिरच्याला छान डाग पडेपर्यंत भाजायल्यात आपल्या मिरच्या. तिकडे तोपर्यंत आपण कोथिंबीर घेऊया आणि कोथिंबीर अशी धुवून न टाकता कपड्यामध्ये अशी त्याचं पाणी शोषून घेऊन नंतरच आपण कोथिंबीरचा त्याच्यामध्ये उपयोग करणार आहोत. आणि गॅस बंद केलेला आहे. मिरच्या भाजल्या तर त्याच्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या टाकल्या, मीठ टाकले आणि हिंग टाकलेलं आहे. आणि आता ही कोथिंबीर सुकलेली आहे, दांड्यासोबत टाकून द्या म्हणजे कुटल्या जाणार. छान बारीक कवळ्या दांड्या असतील तर. मी आता कोथिंबीर कट केलेली नाही, तशीच टाकली. आता याला थंड होऊ द्या थोडंसं. आणि तुम्ही खलबत्त्यात किंवा खलबत्ता नसेल पाट्यावर किंवा याच्यावरच असं वाटून घ्यायचं त्या तव्यामध्ये. तर मी तव्यामध्ये तसं छानपैकी आबडधोबड वाटून घेतलेलं आहे. तुम्ही नंतर याला फोडणी पण देऊ शकता, पण मी असंच खाणार आहे, मला असंच आवडतं, खूप छान लागतं. अशा प्रकारे तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून बघा, एक नंबर लागते. अशा प्रकारे माझा ठेचा झालेला आहे. ठेचून घेणे हे बघा, अशा प्रकारे बारीक करूया. आणि लास्टला आपल्याला काय करायचं, मिरची ठेचणं झाल्यानंतर, ठेचा झाल्यानंतर, सर्वत्र झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं असं गोल गोल करून त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे टाकायचे. आणि जिरे असे बारीक होईपर्यंत त्याला ठेचून घ्यायचं आहे. आणि आपला ठेचा मस्तपैकी असा मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला मी आज पानावर खाणार आहे, तर मी केळीचं पान आणलेलं आहे. तर आता निंबू टाकून घेऊया आणि ठेचा असा एकजीव करून घेऊया, कारण आपण जिरे आणि निंबू टाकलेले ते सर्वत्र लागलं पाहिजे. तर मी आता पान घेतलेलं आहे. पानामध्ये आता अशी मस्त गरम गरम भाकरी घेतलेली आहे, ज्वारीची भाकरी. आणि हा ठेचा बघा, खूप छान लागते. अशा प्रकारे तुम्ही हिरव्या मिरचीचा कमी तिखट मिरचीचा ठेचा खूप छान लागते. असा प्रवासामध्ये हा ठेचा 2-4 दिवस टिकतो. तर अशा प्रकारे तुम्ही प्रवासात पण किंवा फ्रीजमध्ये पण 2-4 दिवस टिकून राहतो. आता मी तुम्हाला भाकरीसोबत खाऊन दाखवते. अशा प्रकारे तुम्ही मिरचीचा ठेचा बघून